आता शंकराचं मंदिराचं दर्शन घेतलं. तर आज आपण सलोनी बॉर्डरच्या येथील महादेव हॉटेलमध्ये आपण थांबलो आहे आणि रात्रीचं आपण सर्वजण आलो आहे एका मंदिरात. आपण आलो आहे मायदेवी मंदिरामध्ये आणि तिकडे आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती, पण असं समजलं की तिकडे गौतम बुद्धाचा जन्म झालेला, पण खूप मोठा परिसर असा. आणि आता ते त्यांची गौतम बुद्धाचा जिकडे जन्म झालेला ते स्थान सुरक्षित राहावं त्यासाठी आता ते नवीन स्ट्रक्चर बांधत आहे त्याच्यावरतून. बसा. तर आता सकाळचे वाजले 7 आणि इकडे धुकं पाहू शकता किती आहे. हळूहळू अजून लोक नाश्ता करून आता बसमध्ये येत आहेत. तर ह्या हॉटेलमधून आपण आता चेकआउट करतो आहे आणि जाणार आहे पुढच्या प्रवासाला. आता आपण जातो पोखराच्या दिशेने आणि पूर्ण हा घाटाचा रस्ता आहे. मी थोडे शूट केले, तुम्ही बघितले असतीलच. आणि इकडचीच लोकल बस आहे. बरं वाटतं उन्हामध्ये. हे रिस्की काम आहे पण यांचं. कधी पण डोंगर खाली आला तर हां साईडला जा. तर आत्तापर्यंत आपल्याला इकडचं काय काय जे बघायला भेटलं असेल वेगळं, जे आपल्याकडे बघायला भेटत नाही ते म्हणजे इकडची माणसं जरा वेगळी असतातच. म्हणजे त्यांचे डोळे, इकडची नंबर प्लेटसुद्धा बघाल तर त्यांची वेगळी असते, लाल कलरमध्ये असते. आणि आता इकडचे रस्ते बघतोय मी. आपल्या इकडे डांबरी रस्ते असतात, इकडे नदीचे जे दगड भेटतात त्यापासून बनवलेले रस्ते ते डांबर नाही आहे. जवळून बघू शकता कशी आपल्या इथे नदीत जे भेटतात त्याचा वापर केला इकडे दगडी रस्ता बनवायला. तर आता आपण मध्येच हॉल्ट घेतला आहे, जिकडे मंदिर आहेत आणि पुढे नदीसुद्धा आहे. तर फिरून झालं की आपण इथे जेवणार आहे आणि मग निघणार आहे पुढच्या प्रवासाला. और शालाग्राम जो है ना मुक्तिनाथ से आता है और आपका नसीब रहेगा तो मिलेगा, नहीं तो नहीं मिलेगा. नदी पाहू शकता किती पाणी हिरवं आहे. नदीच्या बाजूला तशी घरं आहेत. वाव. तर फोटो वगैरे मस्त काढलेत आणि आता बर्फासारखं थंड पाणी एकदम. कुत्रा भाग एवढूच नाही, स्वीट आहे. स्वीट किसको बोल रहा है बे? तर आपण इकडचे नेपाळचे कॉईन घेतलेत, आपले कॉईनसुद्धा घेतलेत आणि नोटा आहेत 10च्या, 20च्या, 5च्या आणि हे कॉईन आहेत, हे 5 रुपये. तर हे मी कॉईन आणि पैसे खर्च नाही करणार आहे, आपल्या मुंबईमध्ये घेऊन जाणार आहे आठवण म्हणून.
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा आपला असणार आहे नेपाळचा पूर्ण सिरीज असणार ॲक्च्युली, कारण आपण अजून 3 ते 4 दिवस अजून इकडेच आहे, त्यामुळे बहुतेक अजून 2 पार्टमध्ये बनवू शकतो आपण. तर पहिला ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर पहिला ब्लॉग तुम्ही बघू शकता. त्या ब्लॉगमध्ये आपण नेपाळमध्ये एंट्री केली, म्हणजे बॉर्डरवरती आलेलो आणि बॉर्डरवरतीच एका हॉटेलमध्ये आपण स्टे केलं 1 दिवस. त्यानंतर ॲक्च्युअल नेपाळचा ब्लॉग हा इथून सुरुवात होते. ॲक्च्युली आता आम्ही आहे नेपाळच्या पोखर या ठिकाणी. पोखरमध्ये एक महादेव म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलला आम्ही आता थांबलो आहे आणि उद्यासुद्धा याच हॉटेलला आम्ही थांबणार आहे. तर तुम्हाला हॉटेल दाखवतो आधी, नंतर सर्व सांगतो. तर खाली गेले, ही आहे हॉटेलची गॅलरी. आपला रूम तिकडे आहे, नंतर रूम दाखवतो. तिकडे लिफ्टने जायचं. अरे पण ते त्याला पण ते हे दाखवायला लागतं आहे ना कार्ड दाखवून मग दाबायचं. तर आम्ही काल ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो महादेव, त्याचीच ही ब्रांच आहे इकडे सुद्धा, पोखरमध्ये सुद्धा. तर हे आहे आपलं हॉटेल. आपण आज 2 दिवसात इकडे थांबणार आहे, महादेव हॉटेल. आणि हे पूर्ण सिटी टाईप आहे. येताना बराचसा घाट रोड लागला आपल्याला. दिवसभर आपण प्रवासात होतो आणि आत्ता आपण सकाळी निघालेलो, ते आत्ता आपण पोचतो इकडे. आता 8:30 वाजलेत. तर ह्यावेळी 3-4 हॉटेल आहेत वेगवेगळे. बहुतेक एका हॉटेलमध्ये जागा नव्हती तेवढी, त्यामुळे 2 बस ह्या हॉटेलला थांबलेत. काही बस पुढे गेल्या दुसऱ्या हॉटेलला. नाही, बाजूला झालं की जास्त थंडी वाजते. तर इकडे बघू शकता विविध प्रकारचे टी शर्ट्स वगैरे कपडे आहेत, या टोप्या आहेत, शॉल आहेत. दर्शन मतलब वो घूमेंगे, यहाँ पर मंदिर भी है ऐसा बोला गया, तो वो बस से ही जाएंगे. 10-10:15 बजे निकलेंगे, घूम के लंच के लिए वापस यहीं पे आएंगे. लंच यहीं पे है. उसके बाद में आप लोग यहीं पे ही अपने को रहना है पूरा दिन. यहाँ पे टूरिस्ट स्पॉट है, आप लोग लेक साइड मार्केट जा सकते हैं. अपने हिसाब से कहीं और घूमना है, कुछ और भी एक्टिविटी करनी है, यहाँ पर बोटिंग करनी है आपको, और भी यहाँ पर पैराग्लाइडिंग बहुत सारे हैं. कुछ आपको देखना है मार्केट में जाके, आप पूरा दिन फ्री है. फिर सीधा शाम को खाना खाना है और परसों आठ. तर उद्या आपल्याला लेकला नेणार आहेत. कुठली लेक आहे ती मला पण नाही माहिती, उद्या गेल्यावर समजेल. आणि त्यानंतर मग पूर्ण दिवस हा फ्री आहे. मग त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही हवं तिकडे फिरा, शॉपिंग करा किंवा काय ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर करा. तर आम्ही बहुतेक ॲक्टिव्हिटीज करणार आहे. जवळपास काय काय आहे, बोटिंग वगैरे, पॅराग्लायडिंग सर्व आहे असं ऐकलं आहे. आता ते बघू कसं काय जायचं, तिकडे सर्व माहिती काढावी लागेल आधी. तर इकडे ही सिस्टम आहे, हे कार्ड आहे. हे कार्ड आपण स्कॅन करायचं आणि आतमध्ये जायचं. विदाऊट कार्ड आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि हे कार्ड नंतर इथे लावायचं, म्हणजे सर्व लाईटी चालू होतात. तर असा हा रूम आहे या हॉटेलचा. तिकडे सिंगल पर्सनचा बेड आहे, इकडे डबल पर्सनचा बेड आहे आणि हा एक्स्ट्रा एक गादी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला पोखरमधील 2रा दिवस आहे आणि आता आपण एका ठिकाणी जातो आहे. तर कुठे जातो आहे ते तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट गेल्यानंतर. आणि एक सर्वात भारी गोष्ट आहे, आणि खरंच भारी गोष्ट आहे ती, आणि मी स्वतःसुद्धा पहिल्यांदा बघतो आहे ती गोष्ट. तर तुम्हाला पण दाखवतो ती गोष्ट कोणती आहे. तर हा समोर दिसतोय तो हिमालय, बर्फाचा डोंगर तो आहे. आणि हाच डोंगर आपल्या हॉटेलमधून सुद्धा दिसतो. तर इथून आपण वरती आलो आणि समोर दिसतो हिमालय.
आणि हे मंदिर आहे. थंडी आहे इकडे, ऊन असलं तरी. आणि आपले मम्मी पप्पा आणि बाकीची माणसं लिफ्टनी वरती येत आहेत कारण त्यांना शेड्या चढायला जमणार नाही म्हणून. हे आले. तर हे आले आपले लिफ्टनी. तुमच्या अगोदर आलं. तर बरीचशी मंदिर आहे तिकडे. तर एक एक करून आपण आता दर्शन घेऊया. तर इकडे आहे लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण आणि सीतारामाचं मंदिर. तर हे होतं मंदिर आणि खालीकडे गार्डन आहे आणि या साईडला पूर्ण वस्ती आहे, लोक राहत आहेत. आणि बघू शकता की प्रत्येकाच्या घरावर स्टीलच्या टाक्या लावल्या आहेत कारण जेवढी थंडी आहे इकडे की पाणी गरम राहावं किंवा उन्हाने गरम व्हावं त्यासाठी स्टीलच्या टाक्या लावल्यात. आणि इकडे हिमालय पर्वत जितकं वेळा बघतो तिकडे भारी वाटतं आहे. तर आत्ताच आपण इकडच्या टॉप साईडवर जाऊन फोटो काढले आणि बहुतेक आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण रिटर्न जाणार आहे. तर खूप मस्त प्लेस आहे, तुम्ही पण याल तर नक्की व्हिजिट करा इकडे. आपण आता शंकराचं मंदिराचं दर्शन घेतलं, शिव मंदिर आहे इकडे. तर इकडे नारळ फोडायची अशी सिस्टम आहे. खाली इकडे नारळ ठेवायचं आहे आणि वरतून फक्त प्रेस करायचं की नारळ फुटतो. आता आपण दुसऱ्या मंदिरात जातोय. तर अशी आपली तिकीट आहे आणि स्कॅन करायचं आहे. पुढे 200ला 3 भेटल्या, 150ला 2 भेटल्या. तर असा गोल गोल करत आतमध्ये गुफा आहे खाली, ती बघायची आपल्याला. म्हणजे बापरे, इकडे जरा गुफा सुरू झाली आपली आणि अंधार आहे. फोटो टाकल्यावर दूध बाहेर येतं आणि काना दीक्षा मागायची. तर अशी 10 रुपये घेऊन त्यांनी गोटी दिली. ती गोटी त्या बोलत टाकल्यावर गाईतून दूध येतं आणि काना दीक्षा बोलायची. चला चला, आपण अजून खाली जातोय, बघू शकता बरंच खाली आहे. आशीर्वाद ले महादेव श्रीराम. हर हर महादेव, बोलो उमापती महादेव की जय. पुढे वॉटरफॉल बघायला भेटणार आहे आपल्याला मस्तपैकी. आवाज येतोय इकडून, आवाज येतोय पाण्याचा. आपल्याला आता तिकडेच जायचं आहे आणि एवढंच आपल्याला रिटर्न परत जायचं सुद्धा. भरपूर खाली आलो आहे आपण आणि अजून वाटतं तिकडे खाली जायचं आहे. काय आला बघायचं नाही. तर पुढे स्टेप्स आहेत त्या उतरायच्या आहेत. येते तरी हळूहळू.
पुढे जायला रस्ता नाही. पुढून पाणी दिसणार तुला. पावसाळ्यात ते भरत असेल पण पावसाचं भरणार एंट्री नसेल. तिकडे बघा धबधबा आहे आणि खाली सर्व पाणी साचलंय. आपण अजून जास्त पुढे जाऊ नाही शकत. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता आपण बाहेर निघालो आहे आणि सर्व कुठे ना कुठे गेलेत. त्यांना जायचं होतं तिकडे. काही लोक झोपलेत रूमवरती. आपण आता जातो आहे बोटिंगला. तर बोटिंग इकडून आमच्या हॉटेलपासून जवळपास 500 मीटरवर आहे, त्यामुळे आम्ही चालत जातो आहे सर्व आता. तर हळूहळू काळोख होतो आहे. तशी थंडी पण थंडी वाढत चालली. या साईडला तर हे तिकीट काउंटर आहे. आम्ही 5 जण आहेत. आमचे 1000 रुपये घेणार आहेत आणि 1 तास फिरवणार आहे लेकमध्ये. थँक्यू. अशी तिकीट आहे. तर सर्वांनी जॅकेट वगैरे देतात तिकडे. ते जॅकेट घालूनच जायचं आहे आपल्याला. हां ओके घ्या एकेकाने. तर सर्व आम्ही आता रेडी झालो आहे जॅकेट घालून. आता हे घालून आम्ही जाणार आहे बोटीने. तर व्ह्यू बघू शकता किती सुंदर आणि भारी व्ह्यू आहे. अरे पडलो ना तर भिजणार पण बुडणार ना ह्याच्यासाठी दिलं. या या बरोबर पाय काढ. मी सोडतो पण तू पाय तसे टाक. चला एक हम चलाएंगे क्या? हम भी चला सकते हैं. आपण आता ड्रायव्हिंग सीटवर आहे. फिरवतो ना बघू शकता पॅन्डल मारायचं. ते आपल्या दोघांनाच येतात ती कांडी मारायला. ह्याच्याविषयी जरा चुकी असते. हात थरथरतात म्हणून लगेच पडेल. थंडी आहे ना, हात थरथरत. म्हणूनच तू घेऊच नको हातात. सर्वांना दाखव. लोक तरी आपण तुमचं तोंड नाही दिसत आहे. मास्क लावले तुम्ही. तर हे समोर मंदिर आहे पाण्याच्या अगदी मधोमध आहे. तिकडे आता आपण थांबणार आहे. तर फायनली आपण आलो इकडे मंदिरात. हा बोल. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि गणपती आहे. हा फिश वॉच टाईम पॉईंट आहे. इकडून मासे दिसतात पण आता आपण लेट आलो आहे त्यामुळे अंधार आहे, आपल्याला काय दिसणार नाही. अच्छा पप्पांनी पाणी पित होता ना, मग त्यांची भाषा आपल्याला थोडंसं आपली बोलत होती ती. काकींनी एका नेपाळी मुलीवर फोटो काढलाय. तर आता काळोख झालाय त्यामुळे आता मी काय शूट करणार नाही, कारण काय आम्ही दिसणारच नाही काय. तर आता रिटर्न जातोय आम्ही आता. तर
आत्ताच आम्ही बाजूच्या दुकानातून सिम कार्ड घेतला इकडचं लोकल, कारण आपलं इंडियन एअरटेल किंवा जिओ वगैरे काहीच चालत नव्हतं इकडे. नेटवर्क दाखवते पण चालत नाही आहे, त्यामुळे काहीच करू शकत नव्हतं. म्हणून आता हे इंडियन 190 रुपये देऊन सिम कार्ड घेतलं आहे, जे अनलिमिटेड डेटा आणि लोकल अनलिमिटेड कॉल आहेत. बाहेर कॉल करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकता, म्हणून आम्ही घेऊन टाकला आहे. आणि हा रिचार्ज 1 आठवड्यापुरताच आहे. तर थंडी खूप आहे, आता वाढते इकडे. पप्पा आले तिकडे चहा प्यायला. चहा झाला की आम्ही जाऊ हॉटेलला. आज ॲक्च्युली भरपूर टाईम आहे आमच्याकडे, जेवायला अजून भरपूर टाईम आहे, त्यामुळे आता रूमवरच थांबावं लागेल. तर बोटिंग वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आता हॉटेलमध्ये आलो, जेवलो वगैरे, आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि कारण उद्या भरपूर लवकर उठायचं आहे आणि उद्या एक ॲडव्हेंचर राईड करणार आहे आम्ही सर्वजणं. तर ती कुठली राईड आहे तेही बघण्यासाठी हा ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. आता मी जातो झोपायला, त्यामुळे गुड नाईट. पण तुम्ही झोपू नका, हा ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. भेटूया उद्या सकाळी लवकरच. तर हा ब्लॉग मी कंटिन्यू न करता हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे, कारण नाहीतर हा ब्लॉग खूप मोठा होऊ शकतो. तर ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंट करा. तर पुन्हा भेटूया पुढच्याच भागात. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.